केएम हॉस्पिटल संगमनेर, माफक दरात अत्याधुनिक वैद्यकीय सेवा, 100 पेक्षा अधिक तज्ञ डॉक्टर्स, हृदयविकार, स्त्रीरोग, अस्थिरोग, अपघात विभाग, मेंदू आणि मणक्याच्या शस्त्रक्रिया, सांधे प्रत्यारोपण, लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरी, डायलिसिस, सिटी स्कॅन, प्लास्टिक सर्जरी, मधुमेह, पॅरालिसिस, छातीचे विकार आणि जनरल मेडिसिन, त्याचबरोबर सर्व मेडिक्लेमची कॅशलेस सुविधा, सर्व शासकीय योजना उपलब्ध, अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि 24 तास अत्यावश्यक सेवा. ठिकाण विठ्ठल मंदिरासमोर, अकोले बायपास रोड, संगमनेर. संपर्क 99532 99532. संगमनेर शहरातील यशोधन कार्यालयासमोरील टॉप 10 या बिल्डिंगमध्ये अहिल्यानगर येथील सीएम तलरेजा हे वाईन शॉपचं दुकान सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर टॉप 10 बिल्डिंगमधील जागा मालक, गाळेधारक यांनी या वाईन शॉपला कडाडून विरोध दर्शवलाय. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ज्या गाळेधारकांनी आक्षेप घेतला त्यांना शनिवारी नोटिसा बजावून आपलं म्हणणं सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या. शनिवारी या बिल्डिंगमधील विविध दुकानदारांनी या दुकानाला विरोध करत तीव्र आक्षेप घेतलाय. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक सावखेडकर यांनी या टॉप 10 बिल्डिंगमध्ये येऊन महिला त्याचबरोबर गाळाधारक यांचं म्हणणं ऐकून घेतलं. सोमवारी 22 जूनला सर्व गाळाधारकांनी आपलं म्हणणं मांडण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या गेल्यात. या बिल्डिंगमधील विविध ऑफिसमध्ये शेकडो मुली आणि महिला काम करतात. ग्राहकांचीही मोठी वर्दळ असते. या ठिकाणी होऊ घातलेल्या या वाईन शॉपला परवानगी देऊ नये अशी एकमुखी मागणी महिला वर्गानं केली आहे. मी आत्ताच 3 नंबरचा गाळा घेतलाय कर्ज काढून. तिथं लेडीज वेअरचं दुकान चालू करायचंय, तर कसं काय करणार ना चालू असं असलं तर? काय महिला वर्ग म्हणून काय वाटतं तुम्हाला? हे नकोय असं. इथं इतक्या मुली इथं राहणार, मग कसं काय करणार ना काम पुढे? काय मागणी काय आहे तुमची? हे नको व्हायला पाहिजे. सर, पहिली गोष्ट तर टॉप 10 मध्ये सगळे कमर्शियल ऑफिसेस सुरू आहेत, तसंच कॅफे आहेत, बँक आहेत, पतसंस्था आहे. तिथे जवळपास 1000 ते 1500 महिला मुली काम करतात. तसेच IT चे क्लासेस चालतात. त्यामुळे ह्या गोष्टीसाठी आमच्या सगळ्यांचा वाईन शॉपीला पूर्णपणे विरोध राहील. तसेच आमदार सत्यजित तांबे आणि आमदार अमोल खताळ यांनी पण या गोष्टीला विरोध दर्शवला आहे. तेही आमच्या सोबत आहे. आणि इतकं करून पण जर वाईन शॉपसाठी टॉप 10 मध्ये परवानगी देण्यात आली तर आम्ही उत्पादन शुल्क कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यासही तयार आहोत. टॉप 10 ही बिल्डिंग जी आहे ही संगमनेरची शान झालेली आहे. त्यात विविध प्रकारच्या फायनान्स कंपन्यांची आस्थापना, मुलांची क्लासेस, ऑफिसेस, रिलायन्स मॉल यामध्ये मोठ्या प्रमाणावर महिला काम करतात. इथे असल्याने ब्युटी पार्लर्स, इतर संस्थेतही खूप महिलांचा मोठ्या प्रमाणात कामगार म्हणून सहभाग आहे. ते सदर होणाऱ्या प्रस्तावित वाईन शॉपला आमचा सगळ्यांचा विरोध या कारणामुळे, त्यामुळे की मुलींच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आमच्या या गोष्टीला ठाम विरोध आहे. जर तो विरोध नाकारून जर प्रशासनाने त्या दुकानास परवानगी दिली तर आम्ही सर्वजण आमरण उपोषणासाठी बसणार आहोत. वाईन शॉप जे होत आहे, प्रस्तावित वाईन शॉपचा जो इथं विषय चालू आहे, तर इथं महिला भगिनी, नोकरदार, व्यावसायिक, त्यानंतर इथं जे कॉर्पोरेट ऑफिसेस आहे, इथं काम करणाऱ्या महिला, आणि इथं जे सोने चांदीची पेढी आहे, इथे रिलायन्स इलेक्ट्रॉनिक मॉल आहे, त्याप्रमाणे बँका, पतसंस्था, इथं अनेक खाजगी कर्ज देणाऱ्या संस्था, अशा इथं विविध कॉर्पोरेट ऑफिसेस असल्या की नाही, वरती इथे LICचं ऑफिस आहे, अशी विविध, आणि इंजिनियर्स आहे, आर्किटेक्ट्स आहे, हॉटेल्स आहे, इथं शेजारी कॅफे आहेत. तर या सर्व ठिकाणी महिलांचा, लहान मुलांची, आबालवृद्धांची वर्दळ असते. तर सामान्य नागरिक इथे येत असतो. आणि मग ह्या सर्व लोकांना इथं वाईन शॉप झाल्यानंतर जे तळेराम इथं येणार, दारू पिणार, त्यातून जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार. म्हणून ह्या वाईन शॉपला आमचा प्रखर विरोध आहे. आणि आमची पालिका प्रशासन तसेच एक्साईज खात्याला विनंती आहे की इथं कुठल्याही प्रकारे वाईन शॉपचं स्थलांतरीचा आपण परवाना देऊ नये. या ठिकाणी जे दुकान येणार आहे त्या पार्श्वभूमीवर बिल्डिंगमधील चालक मालक यांना कोणताही पत्रव्यवहार केला नसल्याचा आरोप गाळाधारक आणि दुकान मालकांनी केलाय. रात्री उशिरापर्यंत या भागामध्ये अनेक दुकानं आणि ऑफिसेस सुरू असतात. यामुळे या इमारतीतील नागरिकांचा तीव्र विरोध या दुकानाला पाहायला मिळतोय. विद्यमान आमदार अमोल खताळ, आमदार सत्यजित तांबे, त्याचबरोबर खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पत्रव्यवहार करून नागरिकांचा या वाईन शॉपला विरोध असून हे अहिल्यानगरवरून संगमनेरमध्ये होणारं स्थलांतर थांबवावं अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.
संबंधित सीएम तलरेजा या वाईन शॉपच्या मालकानं सर्व बाबींची पूर्तता करून हे दुकान संगमनेर शहरातील टॉप 10 इम्पिरियल बिल्डिंगमध्ये स्थलांतरित करण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे. मात्र या दुकानाला टॉप 10 मधील गाळाधारकांचा मोठा विरोध आहे. सर्व बाबींचा विचार करून राज्याच्या उत्पादन शुल्क विभागानं येथील वाईन शॉपला परवानगी देऊ नये अशी मागणी महिला वर्गासह गाळा मालकांनी केली आहे. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.